तांदूळ भिजत टाकलेले आहे. पत्नी घरी नाही, बनवून बघू डोसे जमता का. भिजत टाकलेले आहे. आता रात्रीचे वाजले 9. डोशाचा तवा देखील मी घेतलेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर बघा मस्त तांदूळाचं जे पीठ होतं ते पीठ मी दळून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, टमाटर, बारीक कांदा आणि 3 लवंगी मिरच्या एकदम बारीक कापून घेतलेल्या आहे आणि या पिठात टाकलेल्या आहे आणि इनोची पुडी टाकलेली आहे. आणि आता थोड्याच वेळाने मी डोसा बनवून बघणार आहे. जमला तर जमला, नाही जमला तर नाही जमला. जसंही काही पदार्थ होईल घेऊन खाऊन घेणार आहे. आणि बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मीठ टाकलेलं आहे थोडं मध्ये आणि थोडं भिजत घातलेलं आहे एक अर्धा पाऊण तास. आणि यानंतर मी आता डोसे बनवणार आहे, ते नंतर तुम्हाला नक्की दाखवेल. शेवटी मी डोसा बनवला, त्रिकोणी वगैरे झालेला आहे पण चवदार आहे. हे बघा खूपच सुंदर आहे बरं का, चवीला एकदम सुंदर. बनवायचा प्रयत्न केला, काही का होत नाही, उपाशी तर राहणार नाही. मस्त मस्त तेल वगैरे लावून छान छान बनवलेला आहे. चवदार आहे, गोल नाही आला. फक्त हळूहळू हे डोसे बघा मला जमत गेले आहे आणि मस्त मस्त आकार देखील आलेला आहे गोल गोल. अजून तर भरपूर आहे, एकट्यासाठीच बनवायचे होते. चला, तुम्हालाही नाश्ता करायचा असेल तर या, मला फोन करा, नाश्ता करायला या, मस्त मस्त डोसे खायला. बायको माहेरी गेली, 4-5 दिवस झाले. म्हणून नाश्ता करून बघू काहीतरी नवीन नवीन. आणि बनवले डोसे, छान छान झाले बरं का, मस्त. पत्नी बोलली होती की मिसळ घेऊन या, मस्त मिसळ पाव खा. तर म्हटलं मिसळ पाव कशाला खायचा, आपण काहीतरी बनवू डोसा वगैरे. आणि बघा किती सुंदर गोल गोल छान छान डोसा झाला आहे. थोडा आकार वगैरे जरा तिरपा तुरपा, काही हरकत नाही. किती सुंदर झालं आहे ना, एकदम नरम आहे, जाळीदार, खूपच सुंदर. लोणच्याबरोबर आणि मस्त लाल शेंगदाण्याची मिरची त्याबरोबर आता हे डोसे मी खाणार आहे. सुंदर आहे, मस्त मस्त, लय भारी. आणि पेपर वाचण्याचा एक आनंद घेणार आहे. त्याबरोबर मस्त थोडा थोडा डोसा खायचा. खरंच पत्नी माहेरी गेली आणि मग ही सुवर्ण संधी साधली मी. घरात कोणी लेडीज असलं का, सुना आणि पत्नी वगैरे, मग नाही करता येत या गोष्टी. सुंदर बनवलेलं आहे, छान छान. मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो बघा. बसलो आहे खायला नाश्ता आता. ओके, बाय बाय. आपणही बनवा, असा करा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न अंती परमेश्वर.